गुरुवारी दिवशी महाराजांना जाऊन 6 वर्ष पूर्ण होतात. 6 वर्ष होतात, थोडा इको कमी ठेव. आणि ही 6 वर्ष कशी आपल्या समोरून निघून गेली असं काही आपल्याला अंदाज आला नाही. तो अजून कमी नको. 6 वर्षामध्ये बरंच परिवर्तन झालं. आपल्या दृष्टीने 6 वर्ष गेलेले कळले नाही आणि काळाच्या दृष्टीने तुम्ही कधी गेले कळला. आपले बाप दादा गेले, आजोबा गेले, पंजोबा गेले, त्यावेळेस या नांदूरगावची काय परिस्थिती असेल का नाही. डोंगराच्या कपारीतले गाव आहे, आजोबा होते, आजोबाचे वडील होते, सगळी परंपरा. कुठून ना कुठून तरी परंपरा असल्याशिवाय लोकसंख्या कमी, त्याचा ज्ञान कमी, जगण्याची माहिती कमी. एक काळ असा होता की पृथ्वी केवढी आहे हेच माहित नसायचं. हा सगळं कळायला लागला आपल्याला. आज सगळ्या बाबतीमध्ये ज्ञान झाले आहे गोष्टी. अमेरिका कुठे, लंडन कुठे, सगळं कळायला लागलं. परंतु असं की कळल्यामुळं काही फरक पडला असं नाही. नागपूरमध्ये काही फरक पडला का? अमेरिका काय आली, काही फरक पडला? पाऊस वाढला, काही पाऊस कमी झाला. आपल्या नशिबातलं जगणं हे चुकतच नाही. एखादा मनुष्य वाईट आहे हे कळलं, एखादा मनुष्य साधू आहे हे कळलं, कळल्याने काहीच फरक होत नाही. लक्षात आलं का? तुमच्या कृतीमध्ये काय उतरले गेले याच्यावर तुमची विद्वत्ता, तुमचं जीवन, तुमची मान्यता असेल. दुसऱ्याचा पाय तुटला म्हणून तुम्हाला काही फायदा नाही. दुसऱ्याला 1 कोटीचा लाभ झाला म्हणून काही तुमच्या घरात नोटा आलेल्या म्हणजे दुःखाचं काम आहे. पाय तुटला तर आपण म्हणेल माझा तर कधी कधी तुटला नाही ना. आणि नोटा जर आल्या तर त्याच्याच घरात का आल्या, आम्ही कुठून चुकलो. आणि लोकांची मान्यता अशी आहे आपण कोण आहोत याच्यापेक्षा आपल्याला काय लागतं याच्याकडे जास्त लक्ष. आपली योग्यता काय, आपला अधिकार काय, आपली विचारसरणी काय, आपली कुवत किती झेपण्याची, हे सगळं एका बागेतच. 1 महिन्यापूर्वी 10 कोटी रुपये एकाच घरात निघाले, सगळं नव्हतंच. 10 कोटी मी आता गडवून पाहत होतो. अरे म्हणजे आम्हाला सापडले असेल 10 दिवसामध्ये कुठे काय केलं तर कळून दिलं नाही. कॅश 10 कोटी रुपये असेल. आता एवढा मोठा शिकलेला माणूस कॅश घरात घ्यायला नाही पाहिजे. इन्कम टॅक्स 10 टाकून गेली निघून 10 ते 10 कोटी. काही फायदा आहे? गरीब आपलं रक्त सोडलं, 10 कोटी रुपये जमा केले, आला एक महाराज वारला, मरून मी पाणी त्याला काय करणार. 15-20 लाख रुपये बँकेमध्ये ठेवले आणि स्वतः गुंतवणुकीत राहिले. अजून तुम्हाला नाही कळलं. तुम्ही लोकांनी 10-20 लाख रुपये ठेवले ना तर तुमचं रक्त आहे. रक्त शब्दाचा अर्थ आहे तुमचा मुलगा हा तुमचाच जन्म असतो. अर्थ कळला का तुम्हाला? तुमचा मुलगा म्हणजे तुमचाच जन्म असतो, पुनर्जन्म असतो. त्या मुलासाठी ठेवलं म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी ठेवलं. मुलासाठी प्रॉपर्टी ठेवली म्हणजे आत्मेच म्हणतात. आत्मेच म्हणजे काय? आत्म्यापासून जन्माला आलेला, तुमच्या आत्म्यापासून जन्माला आलेला तुमचंच पार्ट आहे. त्याच्यामुळं असं मुलावर फार रागवता येत नाही. कधी कधी असं वाटतं मुलगा शहाणा नाहीये, मुलगा हुशार नाहीये. एका दिवशी सांगितलं महाराज आमचे मुलं हुशार नाहीत, काय करावं? मग त्यांच्याकडे काय करायचं? तुमच्याकडे बघा. आघात असेल तीच पोराच्या राहून दारू पिऊन तुम्ही जीवन जगला तरी तुमची पोरं राहून म्हणून जन्माला यावी त्याचा इतका मूर्खपणा काय असेल? रावणाच्या
रावणासारखे मुलं जन्माला येतात, दशरथाचं वागणं चांगले म्हणून राम जन्माला येतात, दारुडे जर असेल तर दारू जन्माला येतो, दुसरं काय जन्माला येतात. आणि त्यात पोराने किती आवडण्याचा प्रयत्न करावा, गणित आहे तरी आवडत. कधी कधी चुकून परमार्थात आल्यानंतर सुद्धा संसारातल्या गाढवपणा परमार्थामध्ये कायम असतो. नाही बरं, ज्ञान आलेलं आहे, फरक पडत नाही. चांगलं आहे हे ज्ञान काही करू शकत नाही, आणि वाईट आहे हे ज्ञान काही करू शकत नाही. अर्थ का? चांगलं आणि वाईट हे ज्ञान किती आपण संसारामध्ये पदार्थ म्हणतो. अनंत शास्त्रम बहुलाच विद्या, अल्पायुष्यम बहुविघ्नताच. अल्पायुष्य त्याच्यामध्ये अभ्यास करत नाही, त्याच्यामध्ये किती शास्त्र आहेत. बहुविघ्नताच, कधी पोट दुखतो, कधी डोकं दुखतं, कधी मूड नसतो, कधी लवकर उठत नाही, किती शास्त्राचा अभ्यास. अनंत शास्त्र, कुठल्या शास्त्राला आपण नावं ठेवू शकतो. कितीतरी विद्या पडली जगामध्ये, काय करायचं काय. यत् सारभूतम तदुपासनीयम. जे सगळ्या शास्त्राने ज्याचं नाव थोडं केलं असेल त्याची उपासना माणसाने करावी. उपासना करावी. करावी शब्दाचा अर्थ ज्ञान असो अथवा नसो, कृतीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. मला सांगा, तुम्ही एवढे सगळे माणसं माझ्या पुढे बसले, मला सांगा तुम्ही ही शाळा चांगली, ती शाळा चांगली, आणि सगळ्यापेक्षा ही शाळा चांगली, या ज्ञानाचा काय उपयोग आहे. चांगल्या जगातल्या चांगल्या शाळेमध्ये मुलाला घातलं जर मुलाने अभ्यास असेल तर शाळा काय करणार. लक्षात येतं तुम्हाला. कृती महत्वाची. ज्ञान जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा 1000 पट कृती महत्वाची. वाल्मिक हा ज्ञानाने दुरुस्त झालेला नाही. वाल्मिकीला कळालं संसार वाईट आहे, कळालं म्हणून दुरुस्त झाला नाही. अंगावर वारू लागेपर्यंत राम नामाचा जप झाला. आपल्याला वारू लागत नाही, मुंडू चावत नाही, तास चावत नाही, पण भजनामध्ये मात्र बसलं. तुम्ही तर भाग्याला नाही. हल्ली ती एवढी सुविधा आहे, कीर्तनाच्या नंतर तो जागर होतो ना, त्याला चहा असतो तरी बसत नाही. वारू लागण्याची गोष्ट तर सोडूच नाही. चहा जेव्हा तरी लोक जागरण करत. कसं मला सांगा, कृतीमध्ये किती फरक आहे. म्हणून वांढ्या पोळ्याला नावं ठेवत असताना त्याच्या कृतीकडे लक्ष द्या. ज्ञानोबाईच्या कृतीकडे लक्ष द्या, तुकोबाईंच्या कृतीकडे लक्ष द्या. किती महान कृती यांच्या हातून घडली. अपमान पचवणं हे तुकोबाईंच्या जीवनात साधी गोष्ट आहे. पापा बोलवणं, पाटलाने रागवणं, बायकोली शिवाय देणं अवघड आहे. माणूस कोणाची शिवाय खाईल, पण बायकोली शिवाय दिली ना तर सण नाही होत. मी तुमच्याबद्दल बोलत नाही, स्वाभिमानी माणसाबद्दल बोलतो. काय काय असे भाग्यवान माणसं बायकोनी जर शिवाय दिली नाही ना त्याला उलटे विचारतात, आजारीच का तू. ती म्हणजे काय झालं ना, जरा सामसूम वाटते, शांत वाटते. म्हणजे जर ती शिवाय नाही दिल्या असं भास होतं की त्याचं पैकी त्याचं खराब होतं. आणि असे ओळखून जर एकदा बोलले ना नवरा मुद्दा खमवले व्यवस्थित होतं, जग पाणी वगैरे. तर त्याला म्हणजे शिवाय देते ते बघू काय वाटत नाही. महाराज तुम्हाला काय केलं, संसारात सगळंच चालतं. कधी ती देते, कधी आम्ही देतो, कधी दोघं देतो. अजून अर्थ कळला नाही बरं. कधी तिघी देतात, कधी ती देते, कधी दोघं देतात. काय बोला ना, शिवच ते असलेल्या थोडं केला, ते सुख थोडं प्रदान करणार आहे, आनंद थोडंच प्रदान करणार आहे. जे तुमच्याकडे आहे, जे तुमच्याकडे आहे, मुलाला शिवाय देतात, बायकोला शिवाय देतात. योगा महाराजांना त्याला पहिले शिवाय देणार का. आपल्याकडे जे आहे ते आपण देऊ शकतो. आणि साधूकडे जे असेल ते साधू जगाला देतो. ज्या ज्ञानपंचनातून वाल्मिक ऋषी घडले
ज्या नामचिंतनातून ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पन्न करण्याचं ज्ञान प्राप्त नाम शास्त्रासारखं गणित 35% मार्क पडले पास, 35% तर कमी पडले. नापास झाल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही आणि पास झाल्यानंतर घरातले माणसं काही बक्षीस देत नाही. मुलाचं भविष्य त्याच्या वागण्यावर आधारित आहे. शाळेत पाठवणं आपलं काम आहे, नंबर काढणं मुलाचं काम. या कनेक्ट झालेली मुले ज्यांना लाल दिवाय बसायला गाडी आहे त्याच्याबरोबर हजारो पोरं शकत होते, ते कलेक्टर झाले नाही, एकच कलेक्टर झाला. जो झाला तो ह्या सगळ्या व्यापातून सुटला, मुक्त होतो. मरेपर्यंत त्याला टेन्शनच नाही. किती ठिकाणी बदली बंगला तयार, 12-13 नोकर तयार, गाड्या तयार, लाल दिवा तयार आणि पुन्हा एका जिल्ह्याचा कलेक्टर म्हणजे मुख्यमंत्री. अभ्यास दोघांचा सारखा आहे, शाळा दोघांची सारखी, पहिलीपासून BA पर्यंत. अभ्यास क्रमात काही फरक नाही, शाळेत काही फरक नाही, फरक आहे तो माणसामध्ये. ज्ञानेश्वरीत काहीच फरक नाही, महाराज लोकात फरक आहे. गाठात फरक नाही, मी काय म्हणलं तरी होतं असंच म्हणणार, सुंदरीचं ध्यानच म्हणणार, विठ्ठलच म्हणणार. अजून एखादा महाराजाला तेव्हा म्हणलं तेच रूप पाहता, तो काहीच रूप पाहू नये असं वाटतं. याचं कारण अभ्यासक्रम तोच आहे, संत तीच आहे, माणसाच्या व्यक्तिमत्वावर फरक. अगदी सामान्य भाषेत जर बोलायचं ठरलं ना, बीज तेच आहे, मातीतला फरक आहे. बीज तेच आहे, तीच क्वालिटी आहे, तीच कंपनी, तोच पडणारा पाऊस आहे. तुला असं तोंड पाऊस पडत नाही, तोच पाऊस. मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यावर आणि जमिनीच्या पोटवर पिकाचं उत्पन्न आधारित आहे. मनुष्य जन्म तोच आहे, तुमच्या गुणवत्तेवर ईश्वराचं प्रेम आधारित आहे, कृती आधारित आहे. बाबांची पूजा होते, बाकीच्या बाबांना येऊ नका बाबा माझ्या शब्द असायचा. चेहरा जाऊन 43 वर्ष झाले बाबांना, लोक त्यांचं स्मरण करून प्रेमात ओथवले जातात. मागणीची कृती. जग तेच आहे, पृथ्वी तीच आहे, सूर्य तोच आहे, हवा तीच चालते, जे तुम्ही शिजवता तेच साधू खातो, जमिनीच्या पोट मध्ये करवतो. लक्षात आहे? तोच पैसा साधूकडे आहे, तोच पैसा चोराकडे. नोटा काही बदल आहे का? भगवानगडला पैसे द्यायचे म्हणजे स्पेशल छापावे लागतील असं काय? हॉटेलमध्ये सुद्धा तेच पैसे चालतात. साधूकडे सुद्धा तोच पैसा असतो, जमिनीच्या पोट मध्ये पण. एखादा पैसा दारूकडे, द्वेषाकडे, मत्सराकडे, पोलीस स्टेशनला, वकिलाकडे जातो. आणि साधूचा पैसा अन्नदानाकडे. ज्ञानाय, दानाय, संरक्षणाय, फार सुंदर सांगितलेलं आहे. 3 वस्तू दुष्टाकडे असतात आणि साधूकडे असतात. तिन्हीच्या विनियोगामध्ये फरक आहे. साधूकडे ते असतं, वाईटाकडे ज्ञान नसतं. का मला राजकारण करायचं, देश चालवायचं, मेंदू तर लागतोच नाही असं नाही. सगळे व्यक्ती एकच आहेत.
ज्ञान आहेच, खरंच ते साधो विपरीत लेखक. खलामध्ये आणि साधूमध्ये जो फरक आहे तो विपरीत फरक आहे. साधूकडे जर ज्ञान असलं जगाच्या वाचण्यासाठी, ज्ञानेश्वरीच्या रूपानं गात्याच्या रूपानं जगाच्या समोर आणलं नाही, आणि खलाकडे ज्ञान असलं तर झाकण्याकडेच जात. मी मोठा, माझ्याकडे ज्ञान, माझ्याकडे ज्ञान. पैसा असेल तर दानाकडे आहे, हा दुसऱ्याला निवडण्यासाठी पैसा असतो. शक्ती रंगामध्ये असली ना महाराज, रक्षण आहे. साधूची शक्ती रक्षणा करता असते आणि दुष्टाची शक्ती बलात्कारासाठी असते. जमीन जबरदस्ती घेणार, सोनं जबरदस्ती घेणार, आता काही सांगायला नको तुम्हाला. जन्मच वाईट असतो. म्हणून म्हटलं हवा ती, सूर्य तोच, पृथ्वी तीच, एकाची पूजा होते आणि एकाला खेत्राने मारावं लागतं. अन्न ते सगळं ते. असा कुठला माणूस जन्माला आला नाही गेला ज्ञानावर माहित नाही महाराष्ट्रामध्ये. कानावर ऐकलेलं ते ज्ञानावर काहीच माहित नाही. अर्थ कळाला का? ज्ञानावराविषयी मी एखादे म्हटलं ज्ञानावरा माझ्या काही लक्षात नाही. मला ज्ञानोबाने गणेश्वरी दिली किंवा नवामृत झालं, मला काय असं ऐकण्यात नाही. ज्ञानावरा तुम्हाला ऐकण्यात आलेलं नाही. आणि जिथे चरित्र ऐकून येते हिरोईनचे फोटो करा, तर ते बोलायला पाहिजे. तिथं वागणं बरोबर नाही, चरित्र बरोबर नाही, चवीनं चर्चा करतो. आज हिच्या बरोबर होती, मी त्याला विचारलं का रे फोटो लावले घरामध्ये, काय कोणाबरोबर लग्न केलं? काय मला बोलताय म्हणे, अजून तिचं लग्न चालू नाही. म्हणजे तुला किती ते विचार. ज्या हिरोईनी बद्दल काहीही माहित नाही तिचं सगळं चरित्र त्याचा पाठ, ज्याच्यामुळे चरित्राचं नुकसान होतं ते चरित्र पाठ, ज्याच्यामुळे चरित्र दुरुस्त होतं ते ज्ञानोबाचं चरित्र माहितीच नाही. काय विचित्र या कल्पना केली कधी या गोष्टी घेऊन बदलं. याचं मूळ कारण आहे, हृदयाला जर तुम्ही मंदिर करत असाल, हृदयामध्ये जर परिवर्तन करत असाल, तर मात्र तुमच्या जमिनीमध्ये पेरलेलं बी हे सुखकारक पद्धतीने उगवतं. आणि हृदयामध्ये जर वासना पेरत गेलात, जास्तीत जास्त संसाराची बंधनं वाढत जाते. संसाराची बंधनं इतके विचित्रच महाराज. मानसिक विकलांग होतो माणूस, विचाराने विकलांग होतो, शरीराने विकलांग होतो. संसार बंधनमध्ये म्हशीचं बंधन दिसतं, बैलाचं बंधन दिसतं, त्याला नावलेली व्यसन दिसते आपल्या बैलाला, पण माणसाची बंधनं दिसत नाही. चेहऱ्यावरून दिसते किती बांधलेलं आहे. गाडावर घरी आल्यावर तरी टेन्शन मध्ये असतो. जरा काही वरून यायला 5-10 मिनिटं उशीर झाला ना, लगेच असतो ते आवडतं बरोबर. काय महाराज अर्धा तास झाला येऊन बसलो, तुम्ही खालीच येईना. अरे म्हणलं मूर्खा, नको ते जागेवर रात्र काढतो. गटारामध्ये काही भाग्यवर रात्रभर राहतो. कुठे ओढ्यात पडतात, कुठे रस्त्याला पडतात. आणि अर्धा तास जर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी साधूची वाट पाठवलं काय नुकसान आहे? प्रदर्शन केलं पुन्हा गटारावर जाणार आहे. चांगल्या ठिकाणी जावं महाराज. मुळात साधूचं तीर्थक्षेत्र असेल, ज्ञानोबांचं फार सुंदर वर्णन आहे. तीर्थाला जाण्यापेक्षा साधूचं दर्शन घ्यावं, सकळ तीर्थाला राहावं. ज्ञानोबांना साधू म्हणजे काय? साधू तीर्थाला गेल्यानंतर काशीत विश्वनाथ बाबा बोलत नाही, गंगा बोलत नाही, आले का नांदूर बोलले का गंगा? विश्वनाथ बाबा बद्रीनाथला गेले, नारायण विचारतात काय थंडी वाजते का मग? पण साधूकडे जर गेला तसो निश्चिण हरती येते सुख. साधूपर्यंत तुम्ही गेला, कधी आलात, कशी पद्धत आहे, कसं चाललेलं,
पुसोनी शिल हरती विचारून तुमचं शिल घालवतात आणि देतात काय? देती सुख. अर्थ कळला का? प्रत्येक डोक्यामध्ये तुम्ही काय देता? शिव्या. साधू काय देतो? सुख प्रदान करतो. का? सुखच असतं. सुखाचे व्यवहारी सुखला सुखच साधू करत. चंदनाला कुऱ्हाड मारली काय आणि काही केलं काय? चंदनाला कुऱ्हाड मारल्याबरोबर सुगंध बाहेर पडतो. आणि मिरचीला साखरेने असेल लेप देते झटका आणल्याशिवाय राहत नाही. आतलं खरं आहे. आतली तुकोबराजी फार सुंदर सांगितलं. निंबाच्या झाडा साखरेचे आहे. निंबाच्या झाडाला साखरेचं आळे केलं आणि वरून दूध टाकायला सुरुवात केली. काही परिवर्तन होईल का? असं काही आपल्या गावातली माणसं नाही. कितीही गोड बोला आवडत जातच नाही. काहीच परिवर्तन होत नाही माणूस. तुमच्या गावात मी एका ठिकाणी सांगितलं का महाराजाला बरं आता मी तुमचं पहिलेच रेकॉर्ड 25 लाख रुपये साठी गोष्ट आहे. आणि मी तुमचा वापर एवढा सुंदर केला तुम्हाला काय सांगणार? ज्याला मिरची लागते त्याला मी अगोदर सांगतो. कोणी माणूस भेटला त्याच्याबद्दल याच्याबद्दल बोलणारा असला तर मी बोलतो त्याला. काय म्हणलं आमच्या परिसरातली माणसं फार वेगळ्या स्वरूपाची. काय 25 लाख रुपये वर्गणी झाली नांदूर दैत्यामध्ये. नाव नांदूर दैत्य आणि वर्गणी 25 लाख म्हणून लोक तो वेगळे का? माझं म्हणणं सांगतो. मला बोलण्याचा उद्देश लक्षात ठेवा. देणारे तुम्ही आहात. दुःखी होणारे दुसरी लोक काही गरज नाही तुझी. तुम्ही देताय आणि इतर दुःखी होताय. आवडत चांगली नाही. माझा शब्द लक्षात ठेवा. आणि तू किती लक्षात. आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो मी. आणि महाराज लोकांना बोललो की भगवान बाबाला घरासाठी बरोबर नाही. नामदेव शास्त्रीसाठी नाही. मी काही नांदूर मध्ये पहिल्यांदाच आलो होतो. राजूर बसण्यापूर्वी 2-3 कीर्तन झालंच पाहिजे. तेव्हा तुम्ही झोपायला सुद्धा नीट दिलं नव्हतं. माझ्या लक्षात आहे. सगळं माझ्या लक्षात आहे. गाडी घेऊन आलेले वगैरे वगैरे. मग त्यावेळेस तुम्ही काहीच केलं नाही. मी रागवलो नाही. आता 25 गेले आनंदी झाला नाही गेले की माझा संबंधच नाही. हा संबंध भगवान बाबाशी. हा संबंध भगवान गडाशी गुरुजी महाराजांचा संबंध आहे. परिणाम काय होतो? मन बदलला अहंकार येत नाही. दिलं कोणाला? गडाला. मग आपला काय संबंध आहे? 10-20 वर्षाकरता तुम्ही मला सांगा मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे. ती काही खुर्ची त्याच्या बापाची थोडीच बरोबर आहे का? महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलं एका पक्षाला आणि पक्षश्रेष्ठीने सांगितलं या खुर्चीवर बसा. बसणाऱ्याला माहिती किती दिवस बसतील काही सांगता येणार. हायकमांडचा आदेश आला मुख्यमंत्री बदलायचा. हा मुख्य असून लक्षात येतं. हा मुख्य असून काही फायदा. याचा बाप दुसरा मुख्य. गादी मुख्यमंत्र्याची खुर्ची मुख्यमंत्र्याची. म्हणायला मुख्य असायला सामान्य सुद्धा नाही. नुसता कोणाला सोडून द्या एका मिनिटात सोडावं लागतं. तुम्ही आम्ही सामान्य माणसं असतो. मिनिट म्हणजे अहंकार किती मोठा असतो. काळाचा आदेश आला हे शरीर सोडून द्या काय सांगते. आणि याचं शरीर सोडून दिलं ना लाकडं वाटच पाहत असतं. कधी सापडतो बिचारा. आणि मला सांगा की 1000 चमत्कार नियमामध्ये म्हणतात जगामध्ये झाले. पण माणूस परत आलाय हा आतापर्यंत कुठल्याही धर्मामध्ये चमत्कार झालेला कुठल्याही धर्माबद्दल होतो. 1000 चमत्कार सांगू शकता. पण एखादा संत एखादा देव पुन्हा आहे असा चमत्कार घडलेला. त्यांच्या चरित्राकडे पाहून त्यांच्या शब्दाकडे पाहून आपल्यामध्ये दुरुस्ती करावी लागते. आपलं जे वासनेनं भरलेलं हृदय आहे
त्याला तर परिवर्तन करावं पहिल्या चरणात. रामकृष्ण देखणी हृदयाला मंदिरी, हृदयाचं मंदिर करून स्मरण करा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना का काही नाही, स्मरण करावंच लागतं. का करा शब्दाचा अर्थ आहे कृती. हृदय मंदिरी स्मरा, स्मरा म्हणजे काय कृती करा. करा, बोलू नका. वाईटाचं ज्ञान झालं, चांगल्याचं ज्ञान झालं, काही फायदा नाही. का या जगातला अतूट सिद्धांत आहे, जो करील तो मरील. जो करील तो मुलगा कनेक्ट झाला. बापाला इंग्लिश बोलता यायला लागले का? आपल्याला तर माहिती आहे, अनेक लोक मुख्यमंत्री होतात, बाप बिचारा शेतामध्येच असतो. का जो करील तो, फार महत्वाचा सिद्धांत आहे. बाप आपला मुलगा मंत्री झालेला आहे, बाप शेतामध्येच काम करतो का? त्याची योग्यता वेगळी आहे. बाप झाला म्हणून काय झाला? योग्यतेमध्ये बदल पडत. फार महत्वाचा शब्द, योग्यतेमध्ये बदल पडत. बापाचं आणि मुलामध्ये योग्यतेमध्ये जर बदल पडत नाही, तुम्ही कोणाबरोबर स्वतःची तुलना करता? आईला बरोबर तुलना करतो. बापामध्ये आणि मुलामध्ये जर साम्य नाही, ज्याच्यापासून आपण जन्माला आलो, त्याच्याशी जर आपली तुलना होऊ शकत नाही, जगाशी काय तुलना करता तुम्ही? दुसऱ्या जन्मात गोड अभंगेत देवापर्यंत आपुल्या गोण करा, स्वतःची स्वतः सोडवणूक करून घ्या. कुठं कुठं गुंतलेलं आहे? शरीर नात्यामध्ये गुंतलेलं आहे, विषयामध्ये गुंतलेलं आहे. मन कुठेतरी मोहाचा डोळासा पकडून कुठले तरी अज्ञात विचार आपल्या बुद्धीमध्ये आलेले, जे शास्त्रोक्त पद्धतीने आलेले नाही. कशाची भीती वाटते? मागे तुम्हाला सांगितलं होतं, बाई आली माझ्या समोर सुचलेला नाही. कधी कल्पना केली की आहे जर देवता असते तर मुख्यमंत्रीचा अंगात यायला पाहिजे. तर चांगलं गिराईक कुठलं करेल. आता मी जर चांगल्या ठिकाणी जातो, चांगल्या ठिकाणी बसतो, तर देवी देवता सुद्धा चांगलं शरीर मी कधी तोंड धुतलं नाही, खेळताना कधी तेल लावलं नाही, शंभू कधी कधी आयुष्यभर मिळत नाही. आपली घाण द्यायच्या अंगामध्ये देव जातोच कसा? ते मोठी समस्या आहे. चांगले चांगले आहेत ना बाबा आमच्यासारखे. आला देव म्हणजे भेटलं होईल, बोललं होईल. त्याचं ते देवणीमध्ये माझं प्रवचन चालू पैसे अंगातच आलं. तिथं झोडायला लागली 50 वर्षाची बाई. मी आपलं सर काय झालं बाई? महालक्ष्मी म्हणल्याबरोबर मी संस्कृतमध्ये बोलायला सुरुवात केली. संस्कृतमध्ये बोलायला आली तरी कुठे ते संस्कृत बोल आपली कसल्या महालक्ष्मी म्हणलं बाबा? महालक्ष्मीच्या भाषेमध्ये मी बोलतो आणि महालक्ष्मी संस्कृत येत नाही म्हणलं. महालक्ष्मी तर मूर्ख लक्ष्मी. बाकीचे बसलेली लोक होती ती सुद्धा लागले. त्याला म्हणायचं ही महालक्ष्मी तर माझ्यासमोर बोलायला पाहिजे. काही महालक्ष्मी संस्कृत मधून बोलते, मी संस्कृत मधून तिच्याशी बोलतो आणि या महालक्ष्मीचं लग्न कसं काय फाटलेलं म्हणलं. अवघड पडते हे सगळं नसतं पण जगात. ज्ञानोबाई तुकोबाई सगळ्या लोकांनी सांगितले शेंदरी हेंदरी दैवते कोणती तुझी भूते घेते, आपल्या पोटात जे भेटती मागती तिथे. अवघड नाही, नसते या गोष्टी नसते. मी तर मानत नाही या गोष्टीला, पण आपल्याला असल्यानुसार का या गोष्टी सामान्य माणसाचे येतात? वैचारिक कमकुवतपणा ज्या बुद्धीमध्ये असतो तिथं असे भूते होतात. दुसरी करून नाही, हिची बुद्धी मूळ झालेली असते. अर्थ पाहिला का? शास्त्री त्रास दिला. मी पाहिले 5-6 वर्षामध्ये सासू त्रास देते, काम करायचा कंटाळा,
ऊस तोडायचा कंटाळा अंगात आल्याशिवाय राहत संसाराची जाणीव नाही, नवरा बघत नाही. सगळ्या लोकांनी आपल्याकडे बघावं म्हणून सांगतो. नवरा सुद्धा आई साहेब नवऱ्याच्या कामाकडे आई शब्दाचा केवढा मोठा आपल्याला कधी कळतंय तुम्हाला. 2 कानाखाली नवऱ्याच्या ठेवायला पाहिजे. तुम्ही खरंच भाग्यवान आहे. तुम्ही काही एवढं इतक्या पातळीवर जात नाही. पुढे मुंबईला इतक्या खालच्या पातळीवर जातात म्हणत. आणि असं जे मला सांगत होतं भगवान घराचं सुशिक्षित फॅमिली शिकलेली सायन्स मधला माणूस तो मला सांगतो शास्त्री काहीतरी करा म्हणजे पत्नीला अंगात देता असं तसं म्हणून एमएससी झालेला आहे. सायन्स शिकवतो. समोर कौटिल्य असतात ना त्या माणसाच्या त्या कौटिल्य अभ्यास करतात. हिची कौटी बरोबर हे कळत नाही म्हणे महाराज. म्हणजे आमच्याकडे म्हणजे मिलिंद बसून बोलतो चांगला माणूस होता. मला म्हणे महाराज हे सगळं शास्त्र आमच्याकडे तुम्ही काही बोलायचं म्हणजे मी लगेच दोस्त होतो. म्हटलं काय नाही मग त्यांनी ती बांबूची छडी होती ही भगवान बाबाची छडी आहे. नवऱ्याच्या देखत असे 2-3 टाकले तरी बाईच्या अंगावर नवच ओळखला. त्याने कधी मानलेलीच नाही तिला. शिकलेला माणूस आणि सरळ झाली बात ती छोट्यामध्येच अंगावर ओढ म्हटलं. मला काय सांगायचं. मला सुद्धा माणसाला वाईट वाटत होतं नाही. आणि ती सगळं दोस्त पण पाय असली म्हणून बाई काही सगळं गेलं म्हणजे महाराज कधी पण घ्या हा प्रसाद ठेवलेला आहे. कधी घ्या जेव्हा कधी त्रास होईल तेव्हा भाडं लागत नाही काही लागत नाही. बाबूला काय लागतं मला महाराज यादू सांभाळून ठेवले जे ते आले. मनुष्य जन्माला आपण आलो मग हे नाही असं मला म्हणायचं नाही. माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. ही बौद्धिक विचाराची विकृती हे बंधन आहे. आपण आपल्या विचारातून मुक्त होत नाही हे बौद्धिक बंधन आहे. काही लोकांचं मानसिक बंधन असतं. मानसिक बंधन म्हणजे कुणाचं वडातून गेलेलं नसतं की वडातलं लागलं म्हणतो ते मानसिक बंधन आहे. वड्यात काहीच नसतं. वड्याची शेजारी बाकीचे जे घरं असतात ते किती असते वाटत येणंच कसं काय करलं वड्यामध्ये. हल्ली ते लोक वडा खाऊन घरा बांधतो. मग काही मानसिक शारीरिक विकृती असते काही मानसिक विकृती असते काही बौद्धिक विकृती सगळी बंधनं आहेत. आणि ही बंधनं जगात कुणी तोडणार नाही. आपुली आपण करा तुमची सोडवणूक तुम्ही करा. उद्धरेल आत्मनात्मानं आत्मना आत्मानं उद्धरेल. स्वतःचा स्वतः उद्धार करावा. आत्मैव आत्मना बंधू आत्मैव आत्मना रेतो. आपणच आपले माझा अन्य झालो शत्रू कैसा पुत्रदारा कैसा मित्र कासा घातला फसारो अहो जगद्गुरु तुका म्हणजे काय अवघड. त्याचं कारण होतं आपण बसतो कोणाबरोबर आपण कोणाशी बोलतो ही सगळी बंधनच आहे. चांगला माणूस जर वाईट माणसाच्या शरीरी बसला ना तरी सुद्धा संक्रमण होतं. स्वाईन फ्लू पेक्षा बेकार आहे. स्वाईन फ्लू झालेला कळतो ताप आल्यामुळं पण विचार संक्रमण झालेलं कळत नाही. ते तुकोबारांनी लिहून ठेवले बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी देखताची चिंती मनात घालते. विचार संक्रमण होतात. संतांच्या संगतीमध्ये काय आलं पाहिजे त्याचं मूळ कारण आपले विचार नाही वाढले तरी चालतील पण दुसऱ्याचे विचार संक्रमण होऊ नये त्याच्या विचाराने आपलं पतन नको. अर्थ कळला ना. दुसऱ्याच्या विचाराने आपलं पतन नको. हे बाळामध्ये संक्रमण जास्त असतं. संसार सुखी असतो. नवरा बायको चांगले असतात. शरीराच्या बाजूला खपत नाही. आणि ती नवीन झालेली जी सूर असते ना तिला संसार करेल आडे वेळे असलेले माहीत नाही. सगळं व्यवस्थित चाललेलं असतं
अचानक शेजारची बाई येऊन सांगते, काय तर तू संघटना नावाला 1 तास उशिरा येतो, चौकशी का करत नाही? तर गरज आहे घरामध्ये विचार संग्रह, सुखी चाललेला संसार आणि शेजारचीला सण होत नाही, मग त्यांचं काम काय खरं नसतं. आज 1 तास उशिरा, उद्या 2 तास, 3 तास, कुठं गुंतले ना संसार. नवरा आपल्या हातात नसला तर काही उपयोग, ट्रेडिंग सेंटर. आम्ही गावोगावी जाऊन कीर्तन करतो तरी लोक माळा घालत नाही. हे असले गुरु खराच का एका झटक्याची गरज बरोबर होते, हे नवऱ्याच्या मागे लागतो. नवरा म्हणतो 1 वर्ष पण ठीक होती, आता असं काही नाही. 1 तास सगळं विचारलं जातं तिथं थोडं करत चांगलं खातं तिथं घर फुटू जातं महाराज. आणि काही असं काही कारण सगळी माणसंच आहोत, एकमेकाची गरज असते. आणि इतकी वाईट परिस्थिती, लग्न असो, मरण असो, मारण असो, कोणी तर तुमच्या घरात नाही आलं तर चांगलं वाटेल तुम्हाला. मरण पडलेला माणूस आजारी, कोणीच विचारत नाही त्याला, तेव्हा पण राग येतो. म्हणजे घराच्या नादामध्ये घराच्या पूर्वी काही घराचे संबंध होते, त्याच्यामध्ये एक महाराज आजारी पडला. म्हणजे घराच्या नादामध्ये काही जाणीव झालं नाही, वर्षभर आजारी होते, मला कळलंच नाही. आणि नंतर मग भेट झाली. आज महाराज आला की तो फुलेलच. तरी महाराज काय झालं ताट माझ्या लक्षात नाही. म्हणजे काय महाराज काही हॉर्मोन वगैरे काही तब्येत वगैरे म्हणजे काही विचार नाही झाला का म्हणे. म्हणजे काय 1 वर्ष आजारी होतो असं काय मला माहितीच नाही. म्हणजे तुम्ही फोन करून सांगायचं तुम्हाला जायला पाहिजे आजारी तू. आता तर दोस्त असल्यामुळे बोललो बरं, आजारी तू तुझ्या गाढव बनवून पडला आणि तुला मी विचार न करेल असं काही पुण्य केलंस तू. मी तुला विचारणा करावी किंवा मी तुझ्याकडे येऊन बसावं असं काय केलं, हे तू आजारी पडणार आहे का? म्हणजे अजिबात येऊ नको. एका कदाचित जर निघतो अजिबात येऊ नको म्हणलं विचार काय. आता घर मिळाला म्हणजे आम्हाला त्याकडे विचार केली. डोक्याची धारणा सांगतो तुम्हाला काय पद्धती काय त्याला म्हणतात विचार संग्रह. लोकांनी विचारावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही किती लोकांना आतापर्यंत विचारलं, तुम्ही किती सामील झाला सुख दुःखामध्ये. लोकांचे सुख उद्ध्वस्त करतात, लोकांचे सुख उद्ध्वस्त करतात, तुम्ही कसं सुखात राहू शकाल. लोक बोलतात, बोलावं लागतं म्हणून तो चांगलं बोलते, कल्पना करू नका. आपण केलंच नाही काही चांगलं, संक्रमण झालेलं चांगलं असं. एक गडवर चांगला माणूस होता, काम दाम व्यवस्थित करायचं. एक महाराज आला, तो चहा द्यायला सांगितलं. तो महाराज एकदा आला, 2दा आला, 3ऱ्यांदा त्या महाराजाने त्या माणसालाच घेऊन गेला. म्हणजे काय इतर पद्धती म्हणलं तर चौथ्यांदा तो महाराजाला म्हणाले तो माणूस तुझ्याकडे मी माणूस चांगला होता म्हणजे इथंच सापडला म्हणलं आता निर्णयच ना सोडू नको, तेवढं तरी कर. आमच्या इथे चांगला होता ते आमचे संस्कार आहेत, आमच्यामुळे चांगला राहिला, आता सोडू नको. 1 वर्षाने तो पुन्हा आला गडावर. ते मला म्हणजे काय म्हणायचं चांगलं म्हणजे आता पहिला होता आमच्या संस्कारामध्ये, आता आला असं भरून आता हिथं भान करशील. इथल्या लोकांनी काहीतरी रस्ता दाखवशील. नाही महाराज आता नाही, आता दयाने मयाने आपुली आपल्याला घर चालवायचं आहे. तुझ्यासाठी दूर खमांचं घेऊन चालणार. मला शब्द अर्थ लक्षात ठेवा काय होत होतो. संक्रमण होतात विचाराची, संकल्पनेची संक्रमण होतात, रोगाची संक्रमण होतात. आपली सोडवणूक आपण केलीच पाहिजे. दुसरं कोणी चालणार नाही तुम्हाला. भगवंताने बुद्धी दिली, शरीर दिलं, मन बुद्धी दिली, संक्रमणापासून वाचलं पाहिजे याच्यासाठी अक्कल पण दिली.
मग आता कमीत कमी संसार बंधन थोडा म्हणून हे तुटून म्हटलं तर काय केलं पाहिजे शेवटचं ध्यानी रामकृष्ण मार्ग मनाचं ध्यान आणि हृदयाचं प्रेम असे वेगवेगळे पाठवतो. मन हे ध्यानाकडे लावावं. रामकृष्ण माळा हे ध्यान आणि हृदय जगावर प्रेम करण्यासाठी नाही, जग निर्माण करणाऱ्यावर प्रेम करण्यासाठी. जगावर प्रेम करायला येत ना त्या हृदयामध्ये तुकडे तुकडे होतं. तुमचा अभ्यास करून बघा तुम्ही. एकच हृदय किती ठिकाणी प्रेम ठेवलं. थोडं मुलावर, थोडं बायकोवर, थोडं स्वतःवर, थोडं पैशावर, थोडं जमिनीवर, थोडं राजकारणावर. आणि ज्यांनी तुम्हाला मदत केली नाही त्यांच्यावर पण प्रेम असतं बरं. तुमचे जे शत्रू असतात ना त्याच्यावर तुमचं प्रेम असतं. शत्रू म्हणजे काय? शत्रू म्हणजे काय? रस्त्यातून चालणारा भिकारी तो तुमचा शत्रू नसतो. म्हणजे आठवण तुम्हाला येत नाही, पण शेजारी पाजारी भावचे सारखे आठवते. प्रेम असतं तुमचं. नकारात्मक प्रेम असतं. त्या प्रेमाचा द्वेष म्हणजे काय? नकारात्मक प्रेम. मला मानत नाही, मला विचारत नाही, नसेल विचार काय फरक पडलं. त्याच्याच लक्षात राहिलं पाहिजे ते नकारात्मक प्रेम दरवेळी म्हणतो आपण. आणि त्याला दाखवण्यासाठी पण आकार तुटात होत. असं वाटलं असेल त्याला काय झालं असेल ना काय नकारात्मक प्रेम. म्हणून हृदय हे प्रेमासाठी ईश्वरावर प्रेम असं. हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती. श्रीमूर्ती श्रीची मूर्ती असं नाव नाही बरं का. विठ्ठलावर प्रेम करा. आमच्या श्रीमूर्ती तुमचं जे आराध्य दैवत असेल त्या मूर्तीवर तुमचं अंतःकरणातून प्रेम ठेवा. आणि ध्यानी रामकृष्ण मारा. मला सांगताना तुम्ही ते ज्ञानोबा म्हणतात माझे जीवन तसंच ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण. रामकृष्णाचा जप अजपा अजपणे उड्यात चालू. आणि हृदयामध्ये विषयाबद्दल प्रेम नाहीये, धनाबद्दल प्रेम नाही, मानाबद्दल प्रेम नाही, श्रीमूर्तीबद्दल ज्याने निर्माण केलेलं आहे त्याच्याबद्दल प्रेम आहे. आणि उपदेश पण आभावना असल्यामुळे छोटा शब्द आहे. हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती रायाने बर का. रया रया शब्दाचा अर्थ प्रजा रयत. रयत शब्द ज्ञानोबांचा फार आवडता शब्द रया प्रजा. एका ते आले वागा नाही तरी संसारू जाईल रया. लया नाही काहीतरी आमची संत असतं ते लयाला काय लोक म्हणतो का फरक पडतो म्हणजे तुला कशातच फरक पडत. जन्माला का आला याचाच फरक पडत नाही. चुकल्यावर काय फरक पडणार आहे त्याचा. ते शुद्ध बोललंच पाहिजे असं काही नाही. हे मित्राला सांगितलं कीर्तन प्रवचनामध्ये भाषणाला सुद्धा काय फरक पडला. बोलतो तो सिद्धांत चांगला आहे ना. सिद्धांत चांगला आहे पण भाषा बरोबर नसेल हे सुखद मुक्त माणूस. भाषेतून मुक्त, विचारातून मुक्त, वागण्यातून तो बिलकुल मुक्त. मग का कुणाचंही नाही चालतो.
असं 18 अध्यायामध्ये ज्ञानोबाने सुंदर वर्णन केले. कुत्रा असतो तर कुत्र हे जर एखाद्याच्या घरात शिरलं ना कुत्र्याला कशाला तोड लावणार नाही मला सांगावं. त्याच्या कामाच्या वस्तूलाही तोड लावतं आणि नसलेल्या कामाच्या सुद्धा एक शब्द असं ना फक्त 2 गोष्टीला तोड लावत नाही. तर घरामध्ये जर अग्नी पेटलेला असला ना त्याला तोड लावणार नाही आणि जे दगड त्याच्या तोंडामध्ये मावत नाही त्याला तो सगळ्यांना तोडतात. असे काही महाप्रभू असतात सगळं. मला ते एक म्हणजे महाराज आपण आवडून लागेल. गावात कीर्तन असलं तरी हजर असतो, तमाशाचं असलं तरी हजर असतो. म्हणजे कुठलंच काही श्वासमत नाही. आपण काय केलं पाहिजे हेच मग सगळं मी व्यक्तिगत सांगतो. सगळ्यात सावरतो म्हणजे काय करावं त्याला. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा हा सुंदर पद्धतीने सांगतात. त्या तोंडाने मागे का खाता गेले होय ती जी आहे तेवढंच वस्तू सोडून देतो. सगळंच काय काही संसारातली जी माणसं असतात ना कामाच्या वस्तू तर ठेवतातच पण ज्या कधीच कामाला येणार नाही त्या पण सांभाळून ठेवलेल्या असतात. आपल्या भाषेत तर शिंदे म्हणतो आपण. शिंदे आहेत तुटलेले फुटलेलं सगळं खापर असो गाडगा असो. एका बरेला म्हणलं पाहिजे आणि मडकं तुटलेलं कसं ठेवलं इतकं झालं तर हे मडकं काय घाबरलं साधूच असतं ते आलं असतं ते पण कोण लागतं हे तर मला म्हणून बाबा तुमची गोष्ट वेगळी आहे तुम्हाला संसारातलं कळत नाही. एखादं म्हातारं खोकायला लागलं तर त्याला फुटलेलं मुलकं सुद्धा काय तत्वज्ञान आहे. आता या प्रेमाची वाटणी किती फुटलेल्या मडक्यावर गाडग्यावर सगळ्यावर प्रेम आणि सगळे ज्यांनी निर्माण केले त्या भगवंतावर प्रेम नाही आणि तोच मारणारा असतो तोच परिवर्तन करणारा असतो तोच लिहिणारा असतो त्याच्यावर प्रेम नाही. इतकं प्रेम जर विभागले गेलं आनंद येणार कुठून. आनंदाचा स्रोत काय तुमच्या जीवनामध्ये. म्हणून ज्ञानोबा सांगतात प्रेम भगवंतावर ठेवावं श्रीमूर्तीवर ठेवावं आणि जे मन विषयाच्या दिशेने धावणारं असतं पळणारं असतं त्याला आवडू नका. त्याला ध्यानात परिवर्तन करा नामस्मरणात परिवर्तन करा. मन प्रतिक्षणाला चंचल असतं प्रतिक्षण बदलतं त्याला क्षणाची विसंगत न देता ती माळ असते असे चालू असते. रामकृष्णाजी 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 याचा अर्थ काय तर असं ज्ञान दिला ना मन लगेच बाहेरून जाऊन येतो. अर्थ काय ना पण जप सुद्धा ध्यानपूर्वक पाहिजे. जप सुद्धा ध्यानपूर्वक माझ्यासुद्धा मी काय ऐकावं ध्यान नाही ध्यानपूर्वक जप पाहिजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा जी माळ जपायची त्याच्यावर सुद्धा ध्यान पाहिजे. किती जपली किती जप झाला तिथं अवघड नको नाही तर ते आमचं आता काय ते पोर आमचे हरिपाठ करतात सगळं हरिपाठ पाठ असतो पण ज्ञानदेव म्हणे आले की आपाप वापरतात. कुठलं ज्ञानदेव म्हणे कुठे लावायचं 2 अभंग पुढे नको 2 अभंग मागे काय फरक पडत आज लक्षात ना बस 26 अभंगाला ज्ञानदेव म्हणे लक्षात कुठे ठेवायचं. आणि मित्रांनी मोठा प्रश्न उपस्थित केला 26 ठिकाणी ज्ञानदेव म्हणे जर एकच काही हरिपाठ आहे एकाच ठिकाणी ज्ञानदेव म्हणे ठेवायचं ना म्हणजे जे माऊलीला कळलं नाही कारण तुझ्यासारखे मूर्ख असतील आणि ते हरिपाठ अभ्यासतील वाचतील हरिपाठ अभ्यासतील एकच ज्ञानामध्ये लक्षात राहिलं का आणि हरिपाठ ज्ञानासाठी आहे. ज्ञानदेवा ध्यानी हरिपाठ हा ध्यानासाठी आहे. हरिपाठामध्ये ध्यान आहे. मौन जपमाळांतरी शब्दाचा कोण लक्षात ठेवा. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी बाहेरून मौन आहे
जपमाळांतरी धरोनी श्रीहरी धरोनी सदा जपे ज्ञानदेवा ध्वनी रामकृष्ण लक्षात कधी आणि असं चिंतन सतत चिंतन वाईटाचं चिंतन करून काही फायदा होत नाही न योग्यता निर्माण होते न तुम्ही व्यक्तिमत्व घडवू शकता म्हणून मन हे नेहमी चिंतनाकडे असलं पाहिजे आणि हृदयातलं प्रेम पुन्हा पुन्हा धोक्यात पडू नये म्हणून भगवंतावर प्रेम लावायचं ज्ञानदेवा ध्वनी रामकृष्ण हृदयी जिव्हा ओलावा प्रेमाचा परमार्थामध्ये ना फार रोक्षता गरज ओलावा पाहिजे हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती राया हृदयामध्ये असं प्रेमाचा ओला काय काही माणसाकडे जर पाहिलं ना हे ज्ञानोबांची शक्ती राख जशी असते ना कोरडी असा आकाश चेहरा असतो 2-4 माणसाची माती करून आल्यासारखंच होत हसणं नाही काय नाही एवढंच जगाची ती 100 कोटी माणसं काहीतरी ओलावा हृदयामध्ये पाहिजे काहीतरी हास्य पाहिजे कसं करतात जगतो कसं करता आपण स्वतः कसं मार्क्या म्हशीसारखंच काही माणसं ते अहंकारामध्ये पैशाच्या अड्डतेमुळे मानाच्या असं त्यांचं तुम्ही स्टेज जर बघितलं नाही ना तुम्ही प्रसंग बघा योगासन मध्ये असं बसायचं असतं ना तिथे आसनच निघल्या जात नाही तर समोर कोणलीच असलेलं असं काय नव्हतं अरे म्हणजे हात दुखायची चेहरा हसायचंच नाही गादीवर बसल्यानंतर मला बऱ्याच लोकांनी सांगितलं मला जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त असतंय इन्फेक्शन पडले पाहिजे कुणावर पडलं इन्फेक्शन पाडण्यासाठी आपलं आनंद मातीवर मिळायचा त्यामुळे काय असतं की महाराज म्हणजे किती फेटा असतो तुम्ही फेटा बांधत नाही पुन्हा तुमच्या आसनात झाले म्हणजे मानायचं असतं मान दिलं तर एवढं काय टेन्शन घ्यायला आहे पण लोक मला मानत नाही तर टेन्शन तुला कसं मी फेटा घालत नाही मला नको बोलतील मी असतो मला बोलतो म्हणून ते क्रिकेट खेळण्यात झाले वगैरे असं गाड्या वगैरे असं बसत नाही कुठे येत जाऊ नको एवढं सगळं जर पाहावंच नव्हतं तर येत जाऊ नको परंतु आनंद असं जगायचं जीवन कसं काय एकदाच जीवन मिळतं मला त्याच्यामध्ये तुम्ही राखवणीसारखा चेहरा केला ज्ञानोबाईची जर उपमा सांगितलं चमत्कार व्हाल तुम्ही लाटणे ऐकली म्हणजे ज्ञानोबाईच्या उपयोग लाटणे ऐके लाटणे जे असतं ना तर कधी झोपलेले बघितलं होतं कळतं का तुम्हाला लाटणे ऐका न लगे ऐकू आपल्या गावात माणूस लाटणे झोकतच नाही आणि तुला सांगतात हा महाराज गावात आला अच्छा पायाच पडला नाही लाटणे ऐके तू झुकावा म्हणून गावात आले नव्हती हा शब्द लक्षात ठेवा ज्ञानोबाईचे 2-3 उपमा एवढ्या वेगळ्या वेगळ्या पद्धत आटी व हाच एक खांब देते देव असो संत असो झुकतच नाही ज्ञानोबाईंना झोकू नको पण इतक्या रोक्षतेनं जन्माला आला हे तुझं पाप आहे लक्षात संतांच्या संगतीमुळे चर्चा असते विनोद असतो बैठकी असते ज्ञानोबाई नामदेव महाराज कुठे गेले तर त्याचे संवाद फार प्रसिद्ध आहे प्रेमावर बोलतात काय ज्ञानाची चर्चा काय करतात बोल मुक्ताबाई बसली चांगले बसले इतके शब्द महाराज परमार्थामध्ये दिहा पडे चांदणे रात्री पडे भूष चांगले बसलेले आहेत आणि मुक्ताबाई विचारते चांगला दिवसात चांदणं पडतं आणि रात्री ऊन पडतं
सांगतोच का याचा अर्थ काय चर्चा तच्चिंतनं तत्कथनं मान्यं तत्प्रबोधनं काय चर्चा आहे बोलणं जातं विचारलं जातं कसा अर्थ लावावा ही चिंतनाचे प्रकार होत नाही जन्माला होत ना चिंतन राहणार म्हणून कुठेतरी असं चेहऱ्यामध्ये कोल्हा वापरायचं प्रेम करायचं पहा असं वाटलं पाहिजे का पाहिलं याचा पश्चाताप नको का पाहिलं याचा पश्चाताप नको पहावं पुन्हा पुन्हा भगवत कृष्ण शब्दाचा अर्थ काय आकर्षण कृष्ण आपल्या मनाचं तो आकर्षण करतो म्हणून कृष्ण 13व्या अध्यायामध्ये साधूच्या प्रत्येक अवयवाचं वर्णन ज्ञानोबा करतात भवई कवनाची नुचणारी शब्द बोलत असताना कोणाचं भवई कोणी उचललेले पाहिजे हात असे मोकळे असतात हाची सराव जर जोडली जाईल हाताला काय मारणं शिकवलेलं नाही संता घ्यायला शिकवलेलं नाही हाताला एकच साधूने शिकवलेले जे भेटेल त्याला नमस्कार करा हाची सराव एक एक अवयवाला साधूनी प्रशिक्षण दिलेलं डोळ्याने कसं पाहावं कानाने कसं ऐकावं शब्दामध्ये सामर्थ्य किती असलं पाहिजे त्या गंगा आपण आपल्याला मनोबा म्हणतात बोलत असताना असं तुषार येतात थंड पाण्याच्या उन्हाळ्यामध्ये आणि शरीराला रोमांचित करून जातात असे शब्द आपल्या मुखातून निघले पाहिजे खरं म्हणतात ओलावा आणि भगवंताचा ओलावा जर हृदयामध्ये असला ना ते शब्द असं ओलाव्यातून प्रेमातून बाहेर पडतात ते प्रभावी होतात ते अजरामर होतात हे भगवंताची विशेषता म्हणून हृदयी जिव्हाळा श्रीमो तिथून ते प्रेम जन्माला येतात काय त्या शब्दात काय हे सगळं बरोबर म्हणतात आपुली आपण करा